महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि त्या अनुषंगाने काही प्रश्न सरकारला विचारले. त्यावर कोणत्याही प्रकारचं निरासन न करता सरकार उलट प्रश्न करतंय की तुम्ही कोविड काळात काय केलं. लक्षात घ्या, कोविड काळातलं यशाचा डंका मोदीजी स्वतःच्या नावावर घेतात. म्हणजे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर देखील मोदींनी स्वतःचा फोटो लावला. कोविड काळातलं प्रत्येक जमेची बाजू मोदी स्वतःच्या दिशेने घेतात किंवा भाजप स्वतःच्या बाजूने घेतं. असं दाखवलं जातं की कोविड काळात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या केवळ नरेंद्र मोदींनीच केल्या, केंद्र सरकारनेच केल्या. मग जर असं असेल तर मग कोविड काळातलं अपयश हे मोदींचं नाही का? आम्ही म्हणतो ना की कोविड काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकाचं ओझं त्यापेक्षा राज्य सरकारच्या डोक्यावर आहे. हो, मुख्यमंत्री म्हणून या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची होती, ही आरोग्यमंत्री राजेश टोपेंची होती आणि ही त्यावेळेसच्या महाविकास आघाडीची होती. जर त्यामध्ये कुठं त्रुटी झाली असेल तर निश्चितपणे हे महाविकास आघाडीचं अपयश होतं, हे आम्ही देखील मान्य करतो, खुल्या दिलाने मान्य करतो. पण हे मान्य करण्याची ताकद आज भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे का? ओला दुष्काळ पडलाय, शेतकरी रडतोय, त्याला कर्जमाफी हवी, पण त्यावर काहीही न बोलता सरकार हे नको त्या गोष्टी बाहेर काढतं. हो, कोविड काळामध्ये ज्या कोण्या नागरिकाला त्रास झाला असेल त्या त्रासाचं अपयशाचं खापर हे त्यावेळेसच्या राज्य सरकारच्या डोक्यावर निश्चितपणे आहे, कारण ते सरकार होतं म्हणून आहे. पण अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशी जबाबदारी घेण्याची ताकद ही आत्ताच्या राज्य सरकारची आहे का, हा प्रश्न या राज्य सरकारने स्वतःला विचारावा. जय महाराष्ट्र.